मग एवढा बदल असताना तुकाराम महाराजाला एकाच व्यक्तीला तुम्ही माझे मायाई आहात आणि तुम्ही माझे बापही आहात असं ठासून कशा करता सांगायचंय? ते व्यवहाराला धरून आहे का? आणि व्यवहाराला धरून नसेल तर आम्ही ते मान्य करावं का नाही करावं? तुकोबरायची भाषा ज्यावेळेस शास्त्राच्या कसोटीवर घासली, व्यवहाराच्या कसोटीवर घासली, त्यावेळेस ती उतरली का नाही उतरली याचं आपल्याला दिग्दर्शन करायचंय. आणि तुकोबराय तर छातीवरती हात ठेवून महाराष्ट्राला आव्हान देऊन सांगतात की संत तुम्ही माझे मायई आहात आणि बापई आहात. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत
पुरंदर. महाराज, एवढी भिन्नता असताना तुकोबारायला एकत्व कसं घडवायचे? बर, मला असं वाटतं